नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. चला तर मी एका रेसिपीला सुरुवात करते आणि मी काय रेसिपी करते तुम्हाला दाखवते. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला नक्कीच पसंत येईल ही मला खात्री आहे आणि गॅरंटी आहे. मका आहे, गावरान मका आहे. अशा प्रकारचा स्वीट कॉर्न नाही आहे, गावरान आहे. आणि गावरान मका आहे ना, थोडा लुप्त होत आहे आता. स्वीट कॉर्न जागा घेतलेली आहे. तर मी गावरान मक्यापासून एक रेसिपी करणार आहे. तर चला साहित्य दाखवते. कोथिंबीर, कांदा, धने, तीळ आहे, मीठ आहे, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची काडी आहे. आणि लागलं तरच आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे, नसतानाही. मिक्सी बाउलमध्ये धरून घेते. थोडं जाडसरच ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि धने पण सर्व मी मिक्सी धरून घेते. जिरे पण टाकते याच्यामध्ये. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जिरे पण घातले मी. आता मिक्सी धरून घेते. पल्स मोडवर आहे ना, फिरवून घेते. आणि तेलंगणा पद्धतीमध्ये कसे करतात मक्याचे वडे ते मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी जाडसरच धरलेला आहे मिक्सी. याच्यामध्येच कांदे टाकून घेते किंवा घालून घेते. आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि कढीपत्ता सर्व टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. तीळ पण टाकून घेते. पांढरे तीळ 2 चम्मच. छान मिक्स करून घेते. जर आपल्याला पातळ वाटलं तर आपण आहे ना तांदळाचे पीठ घालू याच्यामध्ये, नाहीतर नाही घालायचं. अशा प्रकारे छान मिक्स करायचं. कढई ठेवली आणि तेल टाकत आहे बघा. आणि थोडं तेल गरम होऊ द्यायचं. तुम्ही कशा प्रकारे बनवतात मक्याची वडी ते पण सांगा. बघा मित्रांनो, आपलं सारण या पद्धतीने तयार झालेलं आहे. तर आपण हातावर किंवा पेपरवर पण करू शकतो, किंवा बघा अशा पद्धतीने करू शकता. हाताला थोडं पाणी लावून. याच्यामध्ये मला तांदळाचं पीठ काही गरज वाटली नाही, मी टाकलं नाही. जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता. बघा या पद्धतीने छान असे करून घ्यायचे वडे. आणि मध्य भागामध्ये छान असं होल करायचं. बघू शकता. अशा प्रकारे मी सर्व करून घेते. किंवा पेपरवर मी असे करून घेतले, टाकू शकता. असं होल करायचं मध्यभागी आणि छान असे वडे करून घ्यायचे. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी वडे काढलेले आहे आणि कमी गॅसवरच भाजलेले आहे मी. असं टाकून घेते. तेल लावलं मी, तेल नाही पाणी लावलं सॉरी. आणि या पद्धतीने मी छान आहे करून घ्यायचं. बघू शकता. आणि जास्त जवळून नाही टाकायचे, दुरून टाकायचे. अंगावर येण्याची शक्यता असते तेल. थोडं दुरूनच टाकायचं.
छान आलटून पालटून घ्यायचे। अशा प्रकारे पातळ पातळ छान झाले आहे वडे। तुम्ही पण करा मी सांगितल्याप्रमाणे। बघू शकता छान पातळ आलेले आहे आणि क्रिस्पी पण झाले छान। आणि थोडंसं जास्त गॅसवर नाही भाजायचं, मीडियम फ्लेम ठेवायची आणि आलटून पालटून असे छान भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे। हे बघा मित्रांनो, आपले क्रिस्पी वडे, मकईचे वडे तयार झाले, एकदम क्रिस्पी। बघा आवाज येत आहे। बघू शकता आपले क्रिस्पी वडे तयार झालेले आहेत। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान असते। तेलंगणा पद्धतीमध्ये सांगितलं आहे मी, नक्की ट्राय करा। आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।